मायनर आणि कोफॅक्टर असणार. तर काय करायचं आपण, त्याचे काय मायनर आणि कोफॅक्टर असणार आहे, ते डायरेक्ट 3x3 मॅट्रिक्ससाठी आपण डिफाइन करूयात. आणि नंतर मग 2x2 कडे येऊयात. कारण 3x3 चे आपल्याला लागणार आहेत इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी. 2x2 चे एकदम इझी आहे. ठीक आहे. हां. तर आता जर एखादा मॅट्रिक्स ए आहे आपल्याकडं. इन जनरल घेऊयात आपण ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय. ठीक आहे. तर त्याचा डिटर्मिनंट कसा लिहितो आपण? डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय. बरोबर? दोन व्हर्टिकल लाईन मध्ये आपण त्याचा डिटर्मिनंट लिहितो. हे नोटेशन आहे आणि याला कॅल्क्युलेट कसं करतो? लास्ट टाइम पाहिलं होतं आपण. ए इंटू तो करस्पॉन्डिंग रो कॉलम स्किप करायचा राहिलेल्या दोघांचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा अँड सो ऑन. ठीक आहे. ओके. आता इथं आपण जे काही मायनर आणि को-फॅक्टर जे काही डिफाइन करणार आहे ते कसे आहेत लक्षात घ्या. की आता प्रत्येक इलेमेंटचा वेगवेगळा मायनर असणार आहे. ठीक आहे. प्रत्येक इलेमेंटसाठी वेगवेगळा मायनर असणार आहे. तर तो असा डिफाइन केला गेलाय. आता मायनर त्याला आपण नोटेशन देऊयात M11. म्हणजे काय माहितीये का? त्यातली 1 पोझिशन कुठली आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ही वाली झाली. 1 वाली ही कुठली झाली? फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. इथं काय? सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. इथं काय? थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम, थर्ड रो आणि थर्ड कॉलम. ठीक आहे. तर हे झाले त्या नंबरच्या पोझिशन. आता मग काय आपला मायनर ऑफ 1 असणार आहे. म्हणजे कुठल्या पोझिशनचा? 1 पोझिशनचा जो काय आपला मायनर असेल इरेज करतो आहे. तर 1 पोझिशनचा मायनर म्हणजे काय माहितीये का? की हा नंबर सोडून आणि याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम स्किप करायच्यात. उरलेल्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट असेल. ठीक आहे. उरलेल्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट. आता कुठले 4 एलिमेंट उरले बरं? ई, एफ, एच आणि आय. ही झाली आपली M11 ची व्हॅल्यू. कळलंय? आता M12 ची कुठली पोझिशन आहे आपली? ही बी वाली. ठीक आहे. तर आपण काय करणार? करस्पॉन्डिंग पूर्ण रो, करस्पॉन्डिंग पूर्ण कॉलम स्किप करणार आहे. उरलेल्या 4 एलिमेंटचा. तर मी तर रो आणि कॉलम याला पण म्हटलं तसं हे करतो. हा रो आणि हा कॉलम स्किप केला. उरलेल्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे असणार आपला M22 डी, जी, एफ, आय. ठीक आहे. देन आता M33. तर M13 इज इक्वल टू 13 कुठली पोझिशन आहे? ही वाली पोझिशन आहे. करस्पॉन्डिंग रो, करस्पॉन्डिंग कॉलम स्किप करा. उरलं काय आपल्याकडं? डी, ई, ई, एच. या आता हे झालं फर्स्ट 3 एलिमेंटचं. मायनर हा आपल्याला प्रत्येक एलिमेंटचा फाइंड आउट करायचा असतो. तर मग आपल्याकडं नेक्स्ट काय येईल? M21. सांगा आता 21 वाली पोझिशन कुठली आपली? ही वाली. त्याच्या करस्पॉन्डिंग आपण रो आणि कॉलम स्किप केला. उरले कुठले एलिमेंट? बी, सी, एच, आय. राईट? M22 पोझिशन शोधा. ही वाली. त्याच्या करस्पॉन्डिंग कॉलम,
रो दोघं स्किप करा. उरलेले 4 एलिमेंट ए, सी, जी, आय. कळतंय? नेक्स्ट आहे M23. याच्या करस्पॉन्डिंग तर हे आहे 2, 3. याच्या करस्पॉन्डिंग रो, कॉलम आणि रो दोघं पण स्किप करा. उरले काय? ए, बी, जी, एच. नंतर राहिलेले आपले लास्ट 3 एलिमेंट M31, ठीक आहे. C1 म्हणजे ही पोझिशन, या पोझिशनच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम स्किप करा. उरलं काय? बी, सी, ई, एफ. M32 अगेन, तो ही रो कॉलम स्किप होईल आपला ए, सी, डी, एफ आणि M33 इज इक्वल टू थर्ड रो आणि थर्ड कॉलम दोघं स्किप करायचे. त्याच्या करस्पॉन्डिंग एलिमेंट असणार आपला ए, बी, सी. ठीक आहे. हा, तो हे झाले आपले मायनर. ठीक आहे, हे झाले आपले मायनर. मग मायनर ऑफ ए, तो काय मॅट्रिक्स असणार आहे आपला मायनर ऑफ ए. याला कसं लिहिणार मग आपण? ए इज इक्वल टू मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहे? इथे असणार आपला M11 एलिमेंट, M12, M13, M21, 22, 23, M31, M32, M32. ठीक आहे. तर हा झाला आपला मायनर ऑफ ए. आता हे जे काही M11, M12 वगैरे ह्या ज्या काही व्हॅल्यू असतील ह्या कुठनं येणार आहे आपल्या? हे जे काही डिटर्मिनंट असतील हे पर्टिक्युलर सॉल्व्ह केल्यानंतर जे काही आपल्या व्हॅल्यू येतील त्या व्हॅल्यू असतील ते. ठीक आहे. हा झाला मायनर. आता जो काय आपला 2x2 चा मॅट्रिक्स असणार आहे, मायनर ऑफ ए इज इक्वल टू, आता 2x2 चा मॅट्रिक्स घेऊयात. ए, बी, सी, डी, एच. त्यातला फर्स्ट एलिमेंट M11 जर आपण कन्सिडर केला, हा वाला, तर त्याच्या करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम स्किप करा. उरलेला एलिमेंटचा डिटर्मिनंट म्हणजे जे डिटर्मिनंट ऑफ डी आणि सिंगल नंबरचा डिटर्मिनंट, तो नंबर सेल्फ असतो. बरोबर? तिथं हा तोच नंबर असेल M12, म्हणजे त्या नंबरच्या रिलेटेड रो आणि कॉलम स्किप केले, उरला सी. त्यानं आपल्याकडे काय M21, M21 काय येईल बरं? त्याच्या करस्पॉन्डिंग रो कॉलम स्किप करा. उरला इथं आपला बी. M22 उरेल आपला ए. कसा उरेल? 22 चा करस्पॉन्डिंग रो आणि कॉलम स्किप करा, उरला ए. तर हे आहे 2x2 चे मायनर सगळे. ठीक आहे, इझी आहे. मायनर ऑफ ए याला कसं घेऊ आपण? अगेन मायनर ऑफ ए इज इक्वल टू M11, M12, M21, M2. बॉटमला जे 11, 22 वगैरे आहे ना, ते काय आहे बरं? त्या पर्टिक्युलर रो आणि कॉलमची पोझिशन आहे. इथपर्यंत कळलंय? यस, तर काय डाऊट आहे? नाही तर आपल्याला पुढे राहायला हवं. नाहीये काय डाऊट? आता या हा जो काय आपला मायनर वाला मॅट्रिक्स आहे ना, ह्या मायनरला
त्याचे फक्त साइन थोडेसे आपण जर ऍडजस्ट केले तर आपल्याला को-फॅक्टर मॅट्रिक्स मिळतो. ऍडजस्ट म्हणजे असे काही रँडमली ऍडजस्ट नाही करायचे. त्याला एक सिक्वेन्स आहे, पर्टिक्युलर फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो मग टाका नेक्स्ट आहे को-फॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. आता को-फॅक्टर जो आहे ना, तो आपल्या मायनर वरती डिपेंड असणार आहे. मायनर वरती. को-फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर आता आधीच आपण जो काही मॅट्रिक्स ए कन्सिडर केलाय, तोच आपण कन्सिडर करूयात. म्हणजे हे पहा, आपल्या ह्या टोटल कॉन्सेप्टसाठी हा ए मॅट्रिक्सच आहे असं कन्सिडर करूयात आपण. क्लिअर? So, co-factor of a matrix. So, co-factor of A is equal to, आता जो काही मायनर मॅट्रिक्स असणार आहे ना, मायनर काढला आपण, त्यात फक्त एवढाच चेंज करायचा आहे. प्रॉपर लक्ष द्या. फर्स्ट एलिमेंट आपला प्लस असणार आहे, सेकंड एलिमेंट मायनस असणार आहे, थर्ड एलिमेंट प्लस असणार आहे. अगेन आता इंटरचेंज करायचे साइन. इथं सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस. आता हे प्लस मायनस का घ्यायचं, कसं घ्यायचं ते सांगतो लॉजिक त्याला. आता जो काही को फॅक्टर मॅट्रिक्स असणार आहे तो असतो -1/i+j इंटू मायनर ऑफ दॅट पर्टिक्युलर एलिमेंट. म्हणजे काय माहितीये का, की फॉर एक्झाम्पल माझा A11 पोझिशनला नंबर आहे, तर तो म्हणजे हा जो काही मायनर M11 घेऊयात, तर तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल हे कशावरनं ठरतं माहितीये का, की हे जे काही बॉटमला दोन नंबर त्याचे जे काही पोझिशन वाले दोन नंबर आहेत, ह्या दोघांची ऍडिशन इव्हन येते का ऑड येते, त्याच्यावरती ठरतं पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. त्याची इव्हन आली सो तो पॉझिटिव्ह झाला, हा ऑड आहे सो हा काय येईल, निगेटिव्ह येईल. ठीक आहे, हा काय येईल, निगेटिव्ह येईल. सो लक्षात घ्या, ही पोझिशन कशावरनं ठरलंय, प्लस मायनस वगैरे हे कशावरनं ठरवलं आपण, त्यात पर्टिक्युलर पोझिशनची ऍडिशन पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते त्याच्या अकॉर्डिंगली ठरलं जातं. क्लिअर? ओके. आता जो काही को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स असणार आहे तो आपल्या मायनर मध्ये चेंज करून देऊ. को फॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, फर्स्ट एलिमेंट आपला प्लस मायनर ऑफ 1 1 मायनस मायनर ऑफ 1 2 आणि इथं हा प्लस असणार आहे मायनर ऑफ 1 2. अगेन मायनस मायनर ऑफ 2 1 प्लस मायनर ऑफ 2 2 मायनस मायनर ऑफ 2 3 प्लस मायनर ऑफ 3 1 मायनस मायनर ऑफ 3 2. आता हे प्लस मायनस हे आपल्याला ऍड आणि सबट्रॅक्ट नाही करायचे ते, तर त्या पर्टिक्युलर नंबरचं व्हॅल्यू आहे ती, म्हणजे साइन आहे, व्हॅल्यू नाही साइन आहे. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर नंबरचं साइन आहे. कळलंय? तर आधी आपण काय फाइंड आउट केलं, मायनर फाइंड आउट केले. त्या मायनरला फक्त जर इथं आपण साइन रिअरेंज केले, काय प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, आपल्याला काय मिळाला, को फॅक्टर. सो मायनर आणि को फॅक्टर दोघं पण इंटरलिंकिंग आहेत. जर तुम्हाला को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा असेल तर फर्स्ट ऑफ ऑल मायनर वाला मॅट्रिक्स फाइंड आउट करायलाच लागतो. ठीक आहे, को फॅक्टर फाइंड करायचा असेल तर आधी मायनर फाइंड आउट करा. आणि आता हा होता को फॅक्टर मॅट्रिक्स. त्यानंतर आपल्याला फाइंड आउट करायचे ऍडजॉइंट. हा पण को फॅक्टर वरती डिपेंड आहे. सो मायनर, को फॅक्टर, ऍडजॉइंट आणि इनव्हर्स हे सगळं एकमेकांना डिपेंडंट आहेत. आपण सगळं एकदम थिअरी आधी डिस्कस करूयात, नंतर प्रॉब्लेम पाहणार. ठीक आहे. ऍडजॉइंट
ऑफ अ मॅट्रिक्स. ऍडजॉइंट जो आहे ना, तो काय आहे की को फॅक्टरचा ट्रान्सपोज घेतलं की ऍडजॉइंट मिळतो. ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू को फॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज. को फॅक्टर ऑफ ए चा ट्रान्सपोज म्हणजे काय की आता आपल्याला आपण रो आणि कॉलम्स इंटरचेंज करत असतो ट्रान्सपोज मध्ये. हा जो काय वरती को फॅक्टर मिळाला याच्यावरून आपण ऍडजॉइंट ऑफ ए कसा डिफाईन करू शकतो पाहूयात. आणि याला लिहितात कसं, एडीजे ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू, काय करूयात आपण, कॉलमला रो आणि रो ला कॉलम करूयात. म्हणजे हा काय होईल, M11 हा प्लस आहे फर्स्ट नंबर, मायनस M21 प्लस M31 मायनस M12 प्लस M22 मायनस M32 प्लस M13 मायनस M23 प्लस M. हा काय झाला आपला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. फक्त काय करायचं ऍडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी, को फॅक्टर मॅट्रिक्सला काय करायचंय, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. आपल्याला काय मिळेल बरं, ऍडजॉइंट मॅट्रिक्स मिळेल. क्लिअर इथपर्यंत. आता सगळ्यात इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आता आपण शिकणार आहे ती आहे इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आतापर्यंत म्हणजे जे काय आजपर्यंत आपलं चाललंय म्हणजे काय की ऍडजॉइंट फाइंड करणं, त्यानंतर आपण फर्स्ट ऑफ ऑल मायनर फाइंड केले, त्यानंतर को फॅक्टर फाइंड केले, त्यानंतर ऍडजॉइंट फाइंड केले. तर तो ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स का फाइंड आउट करायचा आहे माहितीये का, बिकॉज आपल्याला त्यासाठी इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स लागतो म्हणून. ठीक आहे, तर काय इम्पॉर्टंट आहे इनव्हर्स फाइंड आउट करण्याला एक एक्झाम्पल येतो एक्झामला. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आता इन जनरल एखादा नंबर हा दुसऱ्या नंबरचा इनव्हर्स आहे म्हणजे काय असतं की त्या दोघांचा प्रोडक्ट केला तर 1 यायला पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का, तर हा 5 असेल देन 5 चा इनव्हर्स आपण काय म्हणतो 1/5 आहे. हे का म्हणतो माहितीये का 1/5, बिकॉज 5 इंटू 1/5 ही व्हॅल्यू 1 येत असते. त्यामुळं 5 हा 1/5 चा इनव्हर्स झाला किंवा 1/5 हा 5 चा इनव्हर्स झाला. दोघं पण एकमेकांचे इनव्हर्स होतात. लाईक दॅट. तो आपल्याला असा मॅट्रिक्स शोधायचा आहे ए इनव्हर्स वाला, की दोघांचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळणार आहे. तर तो जो काही इनव्हर्स वाला मॅट्रिक्स असणार आहे तो असतो आपला ए इनव्हर्स. मॅट्रिक्स मध्ये ए इनव्हर्स म्हणजे काय माहितीये का, की ए इंटू ए इनव्हर्स इज इक्वल टू आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स मिळाला पाहिजे. तर मग तो इनव्हर्स मॅट्रिक्स असणार आहे. त्याचा फॉर्म्युला काय आहे किंवा फाइंड आउट कसं करायचं, काय करायचं ते पाहूयात आपण. ठीक आहे, आता एक इनव्हर्स साठी एक कंडिशन आहे की त्या स्क्वेअर मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉन झिरो असेल तरच त्याचा इनव्हर्स एक्झिस्ट होतो. म्हणजे काय की a square matrix has inverse if and only if determinant of A is not equal to 0. Determinant of A is not equal to 0. जर डिटर्मिनंट 0 आला तर इनव्हर्स एक्झिस्ट होणार नाही. सो इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड आउट करण्यासाठी फर्स्ट कंडिशन प्रत्येकाने कंपल्सरी चेक करायची की त्याचा डिटर्मिनंट 0 आहे का नॉन झिरो. मेक शुअर. जर तो 0 असेल तर डायरेक्ट खाली नोट लिहायची, डिटर्मिनंट डज नॉट एक्झिस्ट. दॅट्स इट, झालं तुमचं काम. बट जर नॉन झिरो असेल तर मग आपल्याला पुढे इनव्हर्स फाइंड आउट, सॉरी,
डिटर्मिनंट 0 असेल तर इनव्हर्स डज नॉट एक्झिस्ट. डायरेक्ट नोट लिहायची, फिनिश. बट जर नॉन झिरो असेल देन मग पुढे प्रोसीड करायचे. ठीक आहे. ओके. आता आपला ए इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. ऍडजॉइंट ऑफ ए जो की आपण इथं वरती फाइंड आउट केला, हा ऍडजॉइंट ऑफ ए. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए, हा जो असणार आहे हा काय असणार आपला ए इनव्हर्स. ठीक आहे. इथे एक नोट लिहा. हा असं ज्या लेट जॉईन झाले त्यांना मी नंतर हे नोट्स पाठवाल, तर तुमच्या नोटबुक मध्ये कम्प्लीट करून घ्या. काही डाऊट्स असतील त्या, आज फ्रायडे आहे, उद्या आपण एक डाऊट सेशन घेणार आहे, तर त्यात मग आपण डिस्कस करूयात. कुणाचे काही टॉपिक फिशिंग असतील किंवा काही समजले नसतील ते. ठीक आहे. तर नोट काय आहे, ए इंटू ए इनव्हर्स हा असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. सिमिलरली ए इनव्हर्स इंटू ए आयडेंटिटीज असतो. दोघं पण कंडिशन होल्ड झाल्या पाहिजेत तेव्हा आपण त्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणू शकतो. ठीक आहे. आपलं इथं लिहा वेअर आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स, ब्रॅकेट मध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हा आता आपण ए इनव्हर्स फाइंड आउट करण्याच्या स्टेप्स कशा कशा फॉलो करायच्या ते पाहूया. स्टेप्स टू फाइंड ए इनव्हर्स बाय adjoint मेथड. ठीक आहे. तो आपल्याला फर्स्ट काय फाइंड आउट करायला लागणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ए. सेकंड, जर तो नॉन झिरो असेल देन कोफॅक्टरच्या आधी आपल्याला लागेल मायनस ऑफ ए. मायनस वरन आपण काय फाइंड आउट करतो, कोफॅक्टर ऑफ ए. कोफॅक्टर वरन येतो आपला ऍडजॉइंट ऑफ ए, आणि मग ऍडजॉइंट वरन येईल ए इनवर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए. सो दॅट जेव्हा जेव्हा तुम्हाला ए इनव्हर्स विचारला जाईल, फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स, तर तेव्हा तेव्हा तुम्हाला काय करायचंय, डिटर्मिनंट ऑफ ए पासून सुरुवात करायची. तो जर नॉन झिरो आला मग मायनर फाइंड आउट करायचे. मायनर फाइंड आउट झाला की मग कोफॅक्टर फाइंड करा, ऍडजॉइंट फाइंड करा आणि ए इनव्हर्स फाइंड करा. ठीक आहे. आता याच्यावरती आपण डायरेक्ट प्रॉब्लेम पाहूयात की त्या प्रॉब्लेम मध्ये सगळ्या कॉन्सेप्ट वन टाइम्स आपल्या रिवाइज होतील. ठीक आहे. ते नोट डाऊन करून झालं प्रत्येकाचं. आपण आधी एक 2x2 चा मॅट्रिक्स घेऊया आणि नंतर मग 3x3 चा मॅट्रिक्स घेऊया. हे नोट डाऊन करून झालंय. ठीक आहे. हा. पण आज थोडस टायमिंग लवकर ठेवल्यामुळे प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. आपलं आता इथनं पुढं कंपल्सरी लेक्चर 7:30 लाच असेल, लक्षात घ्या. मॉर्निंगला 7:30 ते 8:30. तर मुलं ट्रॅव्हल करतात तर ऍटलीस्ट 1 किंवा 1.5 तास ट्रॅव्हलिंगला मिळाला पाहिजे त्यांना. किती लांबून वगैरे येतात त्यांच्यासाठी. किंवा जर पॉसिबल झालं तर मग मॉर्निंगला 7 वाजताच ठेवायचं का आपलं लेक्चर? येस ऑर नो?
चॅट सेक्शन मध्ये हे करा येस ऑर नो. हो सर. हा चालेल. बाकी अजून बाकी पार्टिसिपंट जे आहेत ते